खूप छान असणार आहे. त्यामुळं ही वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडत नसतो नाही, त्याच्यावर आम्ही ठाम आहेत. काय करता तुम्ही? 100 पोलीस आले तरी जेलला नेते आणि 1 लाख फौज पाडला तरी पोलीस जेललाच नेते. आम्ही जेलमध्ये उपोषण करू, पण सुट्टी नाही. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. मराठ्यांना इथून उचकून देणं, काढून देणं ही काळजात रोखणारी सहल आहे. फडणवीस साहेब ती ऋतू देऊ नका. तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावर उचकून देता. ही सहल ते झालेला जिव्हारी वाद तुम्हाला मागात पडत. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता, तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार आहे. पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर पुढे पोरांना लाठीचार्ज करायला लावता, ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला ठेवायचा, कारण तुमच्याही लोकांना मला महाराष्ट्रात यायचं आहे हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. आम्ही मुंबईत आहोत म्हणून तुम्ही मारहाण पोलिसाकडून करायला लावली. तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात यायचे, हे पण लक्षात असू दे. त्यामुळे तुम्हाला आणखीन आम्ही शांत आहे. जितका शांत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा. त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका. त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाही. पण जर कधी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घ्यायची चीड तयार होईल. त्यामुळं गोडीत तुम्हाला जे करता येईल ते करा. तुम्हाला वाटत असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या, तुम्ही ज्याच्या जीवावर बोलतात त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास 9.5 पट जास्त आहे. 9.5 पट. जिकडं नाही घुसायचं तिकडं घुसू नका. आणि उगाच आझाद मैदानातून हाकून देईल, मुंबईतून हाकून देईल, या वर्गाला थांबवा आणि गोरगरिबाला न्याय कसा देता येईल हे काम करा. करायला आता माझा विषय. मी तरी या आझाद मैदानातून हटत नाही. काय व्हायचं ते होऊ. त्याचे दुष्परिणाम तू जाणं, मग ते मराठी जाणं. त्याच्यानंतर कुठल्याही स्तराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे, पण मी मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही. मराठी काय असते हे 350 वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा नाविलाज आहे. पण मी मरुस्थर इथून हटत नाही. आणि मराठ्यालाही सांगतो, शेवटचं सांगतो तुम्हाला, रात्री पण शेवटच सांगितलं, गाड्या पार्किंगला लावा, मैदानात लावा, रेल्वेना प्रवास करा, एसटीना प्रवास करा. पुढे लावू देत नसल्या तर ग्राउंडला वाशीला नेऊन लावा, मस्त पटांगणाला मग या. शांत राहायचं सांगितलं. किती माहिती तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांतच राहायचं, येडवणी करायचं नाही. मला माहिती आहे तुम्हाला माझी माय आहे, मला तुमची माय आहे. किती त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं. मी मेल्याच्या नंतर तुम्ही तरी पण शांतच राहा, माझं आव्हान आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही
तुम्ही तुमचं करा, पण तरीही त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा. ही लढाई शांततेने लढायची, जिंकायची. मी मस्त हटणार नाही हे देवेंद्र फडणवीसला ठासून सांगतो की मी मरोस तर मुंबई सोडत नाही. फक्त कारण करू नका. न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं, जसं रात्री केलं तसं. न्यायदेवता आपल्यासाठी गोरगरिबांचा आधार आहे. गोरगरिबांना साथ देणारे न्यायदेवता आहे. न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल, आपल्या बाजूने न्यायदेवता उभा राहील. गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्याचे आसरू पुसायचं काम न्यायदेवता करील. आपल्या वेदनेत सहभागी न्यायदेवता होईल. न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही. आता तुम्ही सांगितलं रस्त्यात गाड्या काय आल्या, तुम्ही सांगितलं आता काय याच्यापेक्षा काय असतं. अरे बाबा, सरकारला नाशकी सवय लागलेली. देवेंद्र फडणवीस उल्लंघन केलं नाही केलं तरी म्हणायचं तिने उल्लंघन केलं. तिथं 5,000 लोक आहेत. तुम्ही म्हणले इथं बसू नका, बिचारे इकडे तिकडे रस्त्यावर फक्त थांबतेत. मग आता कुठं थांबते? 500 किलोमीटर लेकर आले, द्या घर तुम्ही त्यांना. सरकारने घर द्यावा. थांबते मैदानात, मैदानावर थांबले. तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर 4-5,000 लोक आहेत. कोणचं उल्लंघन केलं? रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेवू नका, नेल्या. CST BMC रिकामी करा, केली. कोणत्या नियमाचं उल्लंघन केलं? असं नाही पाहिजे. अन्यायकारक देवेंद्र फडणवीसने आमच्या सोबत वागू नये. न्यायदेवता आमच्याशी अन्यायकारक वागत नाही, वागणार पण नाही. पण हे देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो, माहिती खोटी न्यायदेवतेला देतो, म्हणून हे होत आहे. मराठ्याला कळतं राज्यात देवेंद्र फडणवीस कुठील डाव खेळायला लागला, खोटाला डाव खेळायला लागला. न्यायदेवतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या मराठ्यावर अन्याय करतो. याचे पण दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसला भोगावे लागतील. आम्ही काहीच करीत नाही. काल मी आलो नाही ना, नाही तिने केला ना फोन. काय समिती आमची सरकार सोबत पहिल्या दिवसापासूनच तयारी चर्चेची. आम्ही कोण नाही म्हणलो, पण हैदराबाद नाही. हैदराबादचं पाहिजेच गॅजेटेड, पण सातारा संस्थान सुद्धा पाहिजे. कारण त्या दिवशी ते असं म्हणले मला, इथे शिंदे समिती, औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियरचं थोड्या कायदेशीर काही त्रुटी आहे. थोडं आम्हाला ते वाचायचं, आणखीन अभ्यासाचं राहिलं. म्हणलं ठीक आहे, पटलं ते. हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर मला पाहिजे. त्याचा तुमचा अभ्यास झालाय? म्हणलं हो. मग काय, माझं म्हणणं काय, 30-35 मंत्री आणि तर 2 किती आहे. आम्ही तयार आहेत.
आमचे पोरं कोणाला त्रास देत नाहीत, काही नाही, आम्हाला आरक्षणाशी देणं नाही. ते आले तरी त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना आमचे पोरं वाटायला होतील, सन्मानपूर्वक त्यांना याचेही करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मागितलेले 4ही गॅजेटी आहेत, त्यापैकी 2चं त्यांचं म्हणणं आहे थोडा अभ्यास त्याचा राहिलेला आहे आणि समजून घ्यावा लागतं. राहिला असेल ते गव्हर्नमेंटचं गॅजेट थोडं किचकटे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आपण समजून घेऊ. मग हैदराबादचं गॅजेटी आहे आणि सातारा संस्थांचं गॅजेटी आहे, याची अंमलबजावणी करा. तुम्हाला हरकत काय, अभ्यास झालाय का? हो झाला, मग देऊन टाका दोन्ही गॅजेट. मी ते ऐकत नाही, एक ठीक दोन्ही पण. त्या विषयावर त्या दिवशी चर्चा करायला माघारी येतो म्हणले, आले होईल चर्चा. हे बघा, माझ्या समाजाला एक गोष्ट नक्की माहिती, मी कुठलाच मुद्दा माझा राहू देत नाही. पण मी जे घेतो ते चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या जातीला ठिकाण असं घेतो, दमाने घेतो. तुम्हाला ते झाल्यावर प्लीज घेऊन सांगत नाही, तवर मी काही बोलत नाही, खो देत नाही मी कोणाला. कबड्डी खेळायच्या आधीच खो द्यायचा नाही, कबड्डी खेळायला लागेल खो द्यायचं. तुम्हाला ते जर तो घेतल्या ना, त्याच्यानंतर प्रेस घेईल आणि मग आपण 2-3 जण हिशोब करू, कशाने कशाला काय म्हणतात, कशाने कशाने काय होत असतात. तुम्ही फक्त बघा माझ्या बाई, मी जी पूर्वजांनी दिलेली शिकवण घास घास तोंडात घालावा. एकदाच जर वजळवर घातलं तर काही तोंडाच्या खाली पडत आणि काही नाड्यात होत, आणि मग ते पचत नाही तर हाताने तेवढंच बाहेर पडत. त्याच्यामुळं मी माझ्या समाजाला योग्य देतो की जे आयुष्यात कधीच उडणार नाही, पिढ्यांना पार त्यांना पुरवून असं देतो, बरंच कमानी देतो, एवढं आहे. म्हणून मी बरोबर करतो, फक्त पोरावर तुम्ही शांत राहा. मला आणि माझ्या समाजाला डाग लागत खाली मान घालावं लागेल असं वागू नका. माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे, शांत राहा. कधी तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही म्हणताय खूप आंदोलक मुंबईकडे यायला लागलेत, आमचे रिपोर्टर म्हणा किंवा तुमच्या माहितीनुसार मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागले, तर मुंबईचे वेशीवरती लोक आहेत, त्यांना अडवलं जाईल. इतके चतुर येत नाही पोट्टे मराठीचे. तुम्हाला कोणत्या मार्गाने ते मुंबईला दिसते शनिवार रविवारच्या नंतर, आणि ते इतके दिसते की सरकारला नेमके हे मुंबईकर येत काही मराठीचे येत काहीच ओळखायला येणार नाही. आणि सोमवारच्या नंतरच महाराष्ट्रातलं आंदोलन देवेंद्र फडणवीसनी स्वतः चुकीमुळे चाललेलं ते आंदोलन आहे देवेंद्र फडणवीस. आता वर मी जगत बी नाही, इतक्या दिवस उपोषण, मग तुमच्या संघ बोलायचं असलं का आधी पाणी प्यावं लागतं म्हणून बोलावं. तुम्हाला खोटं बोलायचं मला गरज नाही. नवीन पत्रकार बांधतो त्यांना ठीक आहे, नाही खोटं बी वाटत. पण तुम्ही 2 वर्षात म्हणजे तुम्हाला मला काय काय कोणत्या वेळेला करावं. मराठी मुंबईत येणार कोणी त्यांना शिकत नाही, आणि आलेलं तरी भीती. बघा तुम्ही कशा मार्गाने मुंबईत येते. ते दिवस देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये, आणखीनच त्यांच्याविषयी आमच्या मनात कठोरता नाही. आणखीन पण इतका त्रास दिला तिने आम्हाला, परवानग्या रद्द केल्या.
पोराला त्रास दिला, झोपून दिलं नाही, पाणी दिलं नाही, भाकरी दिलं नाही, जेवायला दिलं नाही, मुंबईत फिरू दिलं नाही, इतका त्रास दिला देवेंद्र फडणवीस. तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी कटुता नाही. त्यांनी आमच्या मागण्याची अंमलबजावणी करावी, बस. आम्हाला काही अपेक्षा नाही. चला, धन्यवाद. सांगायचं नाही ते कार्डमध्ये टाकावं म्हणून. त्यांना सांगा विचार. ऑडिओ चेक करा रे. आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटलांनी आता आंदोलकांना संबोधन केलं. यावेळी गॅझेटियर लागू केल्याशिवाय मुंबई सोडत नाही असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. आज नोटीस प्राप्त झाली, परंतु आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय, गॅझेटियर लागू केल्याशिवाय मुंबई सोडत नाही, आझाद मैदान सोडत नाही